मी ऋषाली नेमण कोकणी कट्ट्या ह्या आपल्या चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे। आजची रेसिपी कोकणी पद्धतीत मांदेलीची चटणी। त्यासाठी लागणारं साहित्य इथे मी अर्धा वाटी ओलं खोबरं घेतलंय, अर्धा कांदा घेतलाय इथे उभा चिरून, 4-5 पाकळ्या लसूण, अद्रक घेतले अर्धा इंच, इथे मी चिंच घेतली आहे आणि बडीशेप, धणे घेतले 1 चमचा, त्रिफळ घेतले इथे 4-5, जिरं घेतले अर्धा चमचा, हळद घेतली अर्धा चमचा, लसूण घेतले 5-6 पाकळ्या चांगल्या ठेचून घेतले। इथे मी बेडकी मिरची घेतली आहे, व्यवस्थित धुतली आहे ती आणि पाण्यात भिजवली आहे। मांदेली घेतली आहे स्वच्छ धुवून आणि हा डोक्याकडचा भाग आहे ना तो काढून घेतलाय। इथे आता आपण मिरची वाटून घेऊया। इथे आता आपली मिरची वाटून झाली आहे। इथे आपण चिंच नंतर वाटणार आहे कारण की वाटण्याचा कलर काळा होईल। हे बघा, इथे आता आपण चिंच घालतोय। इथे आता आपलं पॅन मध्ये तेल गरम झालंय, लसूण घेऊया। लसूण इथे आता आपला छान फ्राय झालाय। हळद, आता इथे आपण 2 ते 3 मिनिटांसाठी झाकण लावून ठेवणार आहोत। त्याच्यामुळे काय होईल, जे वाटण आहे ते खूप छान शिजेल। इथे आता आपण चेक करूया। चवीनुसार मीठ, ही चटणी करताना पाण्याचा बिलकुलही वापर करायचा नाहीये। मांदेली, आता परत आपल्याला फक्त 2 मिनिटांसाठी झाकण ठेवायचं आहे कारण मांदेली ही लगेच शिजते। इथे आता आपण चेक करूया। चटणी झाली आहे इथे आता आपली। आता आपण गॅस बंद करून सर्व करूया। आजचा व्हिडिओ तुम्हाला नक्की आवडला असेल। व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला पटकन एक लाईक करा आणि सबस्क्राइब करा।